Hello everyone, welcome back to the channel. So आम्ही निघालोय गणपती आणायला. सो भेटूया गणपतीच्या इथे. सो आम्ही आलो इथे आता बघायला आणि शार्वीला सगळे गणपती बाप्पा बघून खूप भारी वाटतं आहे. त्याला खूप आनंद झाला आहे. इतक्या सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत इथे की त्यातली एक कुठली निवडणं अवघडच आहे. सगळ्याच मूर्ती मनाला मोहून टाकणार आहेत. आम्ही एक मूर्ती आम्हाला आवडली आणि आम्ही ती आता घेऊन जातो आहे. फायनली गणपती बाप्पाला घेऊन आम्ही घरी आलो आहोत आणि आता सगळी तयारी करायची आहे सजावटीची. गणपतीचं डेकोरेशन मी हे दरवर्षीच करत असते. दरवर्षीच काहीतरी नवीन कल्पना डोक्यात आणून मी तयारीला सुरुवात करत असते आणि याही वर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करते आहे. आजच्या दिवशी एक नवीनच उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण सगळ्यांच्याच घरी असतं आणि आमच्याकडे सुद्धा जोरदार गणपतीची तयारी सुरू आहे. सो मी आली आहे पानसरे काकूंकडे. त्या आमच्या समोरच्याच घरात राहतात आणि मागच्या वर्षीसुद्धा मी यांच्याकडे आले होते आणि यावर्षीसुद्धा आले आहे. महालक्ष्म्या बसवायला त्या मला बोलवत असतात आणि मला मुळातच आवड आहे हे सगळं करायची. त्यामुळे मी हे सगळं हौशीने करत असते. महालक्ष्म्यांची तयारी ही खूप मोठी असते. त्यांना तयार करणं हा खूप मोठा टास्क आहे. सो त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि आलो आहोत बालाजी बिकानेर आणि इथे खास आम्ही प्रसादासाठी मोदक घ्यायला आलो आहोत. इथे तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला मिळते. गणेश चतुर्थीमुळे यांच्याकडे खूप मोदकाचे प्रकार आलेले असतात. तुम्हाला ते बघायला मिळतीलच. सो आम्ही घेतलं आहे व्हेज पॅटीस आणि समोसा. मिठाई पॅक होती तोपर्यंत आम्ही हे टाईमपास म्हणून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही खूप टेस्टी आहे.
पाणीपुरी खाल्ल्याशिवाय खाल्ल्यासारखंच वाटत नाही. त्यामुळे आम्ही शार्विलसुद्धा एखादी पुरी आमच्यासोबत खात असतो आणि त्यालासुद्धा आवडते पाणीपुरी. सो दिस इज द नेक्स्ट मॉर्निंग आणि आज गौरी पूजनाचा दिवस आहे आणि मी पुन्हा पानसरे काकूंकडे आलेली आहे कारण आम्ही यांच्याकडे मेहून म्हणून असतो, मी आणि प्रकुल. सो गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अँड फॉर मोर व्हिडिओज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. टिल देन, बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट वन.